महाराष्ट्रात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं असहकार आंदोलन जाहीर। महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती यांच्या वतीनं असहकार आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे। यावेळी भूमी अभिलेख संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अमोल जाधव, नानासाहेब धस, सुरेश शनिवार, प्रसन्न राऊत, सतीश पाटील, सचिन जाधव, महेश भापकर, सूरज गवळी, विकास झेंडे आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जाहीर निवेदनानुसार 18 फेब्रुवारी 2026 आणि 20 फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामं पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। तसंच या काळात कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज केलं जाणार आहे। यानंतर 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक अर्जित रजा टाकून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे। 27 फेब्रुवारी रोजी जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणा आंदोलन केलं जाणार असल्याचंही समितीनं स्पष्ट केले। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे आमच्या संपामुळे जे गैरसोय झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असून या विभागाची पूर्वीपासून तांत्रिक म्हणून मंजुरी मिळण्याकामी मागणी आहे, परंतु शासनाकडून आजपर्यंत या मागणीची दखल घेतली जात नाही। केवळ वेळोवेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो। यावेळेस सनदशीर मार्गाने आणि जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे सर्व महाराष्ट्रातील विभागातील कर्मचाऱ्यांनी नियोजन करून संप पुकारण्याचा मानस केला आहे। तरी या संपाचे नियोजन हे 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे। 18 फेब्रुवारीला प्रत्यक्ष संप न करता संपामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हायचं याप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्य जमा करून संपास एक प्रकारे आम्ही सुरुवात करत आहोत असं जाहीर केलेलं आहे, परंतु शासनाने त्याची अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। त्यामुळे कृती समिती महाराष्ट्रातून जी ठरवली आहे आणि त्या कृती समितीने जसे मागण्यांचे निवेदन दिलेले आहे त्याप्रमाणे आम्ही पुढचे पाऊल आज टाकलेले आहे। 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत आम्ही सर्वांनी अर्जित रजा देऊन शासनाला असहकाराच्या मार्फत आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे। तरी 27 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांचा जर शासनाकडून विचार झाला नाही तर 27 फेब्रुवारीला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयावरती बहुसंख्य कर्मचाऱ्यांसह मोर्चा आयोजित केलेला आहे। तरी शासनाने आमची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दखल घ्यावी। आम्ही वेळोवेळी कुठल्याही अवास्तव मागण्या मांडलेल्या नाहीत। तांत्रिक विभाग म्हणजे आजपर्यंत या विभागाकडे दुर्लक्ष केलं जायचं, परंतु या विभागाच्या योजनांवर बऱ्याच विभागाचं काम चालू आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या योजना या विभागामार्फत राबवल्या जातात त्या सक्सेस झाले की नाही हे पाहून केंद्र सरकार त्या धर्तीवरती योजना या देशामध्ये शासन चालवतो, परंतु या विभागातील कर्मचाऱ्याला त्यांच्या मागणीप्रमाणे कामाप्रमाणे वेतन दिलं जात नाही।